नमस्कार मित्रांनो. राज्यातील कर्जमाफीच्या मागणीचा जोर वाढत आहे, तरीही सामान्य शेतकरी या प्रश्नावर अजूनही संयमत पळून आहे. कर्जमाफी या अतिशय महत्त्वाच्या विषयावर राजकारण करून सत्ता मिळवली असली तरी सत्ताधारी या विषयाला बगल देताना दिसत आहेत. अशातच आता महत्त्वाची बातमी समोर आली आहे. RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या कर्जमाफीविषयी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे. तो फायदा कसा होणार आहे हे आपण पाहणारच आहोत. पण त्याआधी RBIने कोणती मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली आहेत ते पाहूया. या तत्वामध्ये पहिले म्हणजे कर्जमाफी स्वीकारणे बँकेसाठी बंधनकारक नसणार आहे. पण ह्याबाबत बँका कर्जमाफी नको असे का म्हणतील? कारण त्यांना त्यांचे भांडवल व्याजासहित परत मिळणार आहे. दुसरे म्हणजे प्रत्येक बँकेच्या संचालक मंडळाचा निर्णय अंतिम राहील. तिसरे म्हणजे राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केल्यास ती संपूर्ण कर्जमाफीची प्रक्रिया ही 40 ते 60 दिवसात पूर्ण करावी लागणार आहे. या आधीच्या कर्जमाफ्या सरकार अजून देत आहेत किंवा शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही असे आता होणार नाही. चौथी म्हणजे राजकीय फायद्यासाठी कर्जमाफी जाहीर करताना बँकांना विचारल्याशिवाय त्यांना या योजनेत समाविष्ट करता येणार नाही. पाचवी म्हणजे कर्जमाफीच्या निधीची तरतूद घोषणा करण्यापूर्वीच करावी लागणार आहे. त्यामुळे पोकळ घोषणा होणार नाहीत आणि दिशाभूलही होणार नाही. सहावी आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे फक्त निवडक लाभार्थ्यासाठी कर्जमाफी लागू करता येणार नाही. नियमित कर्जफेड करणाऱ्यांनाही तसाच लाभ द्यावा लागणार आहे. म्हणजे फक्त थकीतचे कर्जमाफ आणि नियमित भरणाऱ्यांना 50,000 असा भेदभाव आता करता येणार नाही. दिले तर सर्व कर्जदारांना कर्जमाफी द्यावी लागणार आहे. आणि सातवी आणि शेवटची म्हणजे कर्जफेड न करणाऱ्या कर्जदाराकडून कायदेशीर प्रक्रियेद्वारे वसूल करण्याचा अधिकार बँकेकडे राहील. या सगळ्यामध्ये शेतकऱ्याचा फायदा काय याविषयी आता पाहूया. पूर्वी कर्जमाफीची घोषणा केली जायची आणि ती रखडत ठेवली जायची. म्हणजे राज्यातील अनुभव पाहता नियमित कर्जदारांना अजूनही 50,000चे अनुदान दिलेले नाही. आता तिसऱ्या कर्जमाफीची घोषणेची वेळ आली असताना सुद्धा अजून बाकी आहे. 40 ते 60 दिवसाची अट सुद्धा शेतकऱ्याच्या फायद्याची आहे. म्हणजे शेतकऱ्यांना आपली कर्जमाफी निश्चित 60 दिवसात होणार आहे हे माहीत होईल. त्याबरोबरच आता नवीन मार्गदर्शक तत्वानुसार सर्वांना समान न्याय द्यावा लागणार आहे. मग तो थकीत असो किंवा नियमित कर्जदार असो. समजा 3 लाखाची कर्जमाफी झालीच तर सर्व कर्जदारांना कर्जमाफी द्यावीच लागणार आहे. त्यामुळे काही शेतकरी खुश आणि काही नाराज असे होणार नाही. आता नवीन मार्गदर्शक तत्वानुसार महाराष्ट्रात कर्जमाफी झाल्यास एकाच वेळी सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी होणार आहे. धन्यवाद.